या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एलिमेंटरी ग्रेड परीक्षा यामध्ये डिझाईन या विषयाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। या विषयामध्ये आपणास एक भौमितिक आकार दिला जाऊन त्यामध्ये काही लहान मोठे आकार म्हणजेच भौमितिक आकार अथवा पानांचे, फुलांचे तसेच इतर काही घटकांचे अलंकारिक किंवा वास्तविक रेखांकन करून डिझाईनमध्ये रंगकाम करून पूर्ण करावयाचे असते। या डिझाईनमध्ये आपण 15 सेंटीमीटर चौरस आकाराचा एक चौकोन घेऊन त्यामध्ये काही भौमितिक आकार तसेच पानांचे अलंकारिक आकाराचे रेखांकन करणार आहोत। आपण पाहू शकता, रेखांकन पूर्ण झाल्यानंतर आपण जलरंग अपारदर्शक म्हणजेच पोस्टर कलर या माध्यमात या डिझाईनचे रंगकाम करणार आहोत। सर्वप्रथम अलंकारिक आकाराच्या पानांमध्ये आपण हिरव्या रंगाच्या शेड्स म्हणजेच व्हाईट म्हणजेच पांढरा रंग यामध्ये हिरव्या रंगाचे मिश्रण करून लाईट तसेच मिडल व डार्क टोन घेऊन पानांच्या विविध घटकांमध्ये रंगकाम करणार आहोत। आपण पाहत असाल, अलंकारिक पानांच्या आकारांमध्ये रंगकाम पूर्ण झाल्यानंतर आपण आता जांभळा म्हणजेच व्हायोलेट या रंगाच्या काही शेड्स बनवून उर्वरित डिझाईनमध्ये रंगकाम करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जरी अतिशय मोठा असला तरी आपण शेवटपर्यंत नक्की पाहावा, कारण या व्हिडिओमध्ये आपण डिझाईनचे रंगकाम झाल्यानंतर त्यास आकर्षक तसेच सुंदर दिसण्यासाठी काय करावे, टेक्स्चर कशा पद्धतीने करावे याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेले आहे।
विद्यार्थी मित्रांनो, आपण आता डिझाईनच्या अंतिम टप्प्यात पोचलेलो आहोत. आता आपण उर्वरित डिझाईन पीकॉक ब्लू या रंगाच्या विविध शेड्स करून पूर्ण करणार आहोत. या विषयाची एक महत्त्वाची खासियत म्हणजे हा विषय तेव्हाच चांगल्या स्वरूपात दिसतो जेव्हा डिझाईनचे रंगकाम अचूकपणे, सफाईदारपणे केलेले असते. तसेच ॲक्युरसी म्हणजेच अचूकता किती सुंदर प्रकारे आपण केलेली आहे यावर या विषयाचे गुणदान म्हणजेच मार्क्स दिले जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण डिझाईन करत असताना डिझाईनच्या अचूकतेकडे तसेच फिनिशिंग म्हणजेच किती सुंदरपणे आपण रंगकाम करत आहात याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे डिझाईनचे रंगकाम तसेच टेक्स्चर देऊन आपण हे चित्र पूर्णपणे तयार केले आहे. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हास आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपणास काय अथवा कोणता सब्जेक्ट अवघड जातो किंवा कोणत्या विषयाचा व्हिडिओ आपणास गरजेचा आहे हे सुद्धा कमेंट नक्की करा. धन्यवाद.